क्या बम्या? तुला साजन बेंद्रे माहिती आहे का रे? भाई किसको नहीं पता। विशाल चव्हाण महाराष्ट्र के सुप्रसिद्ध गायक प्रसिद्ध सॉरी सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध तर ठीक आहे. आज आहे ना जे आपले सुप्रसिद्ध गायक आहे साजन भाऊ आणि विशाल भाऊ या दोघांचा आज कॉन्सर्ट आहे. मस्त म्हणजे ते हे असतं ना काय म्हणतात गाणं. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त काल बुद्ध पौर्णिमा होती, आज त्यांचा कॉन्सर्ट. तर चला सुरू करूया. चला थोडासा धांगड धिंगा करू. जागा नाही भेटणार, गर्दी ते खूप पण होईल. चला 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 रे बाबा. जोडी साजन आणि विशाल यांच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. दीपस्तंभ, हजारस्तंभ, घटनाकार, घटनापती, आधुनिक भारताचा जनक, दिग्विजय नेता, कोहिनूर हिरा, द सिम्बल ऑफ नॉलेज, क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, विश्वरत्न, विश्वभूषण, बोधिसत्व, परमपूज्य, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. उन्होंने रास्ता दिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया. समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया. पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया. अरे तेरे गाँव में थोड़ा चला, तेरे गाँव में थोड़ा चला.
हमारे गांव में, हमारे कौम में, हमारे समाज में कोई बढ़ चढ़कर नहीं होते, ना कोई डॉक्टर होते, ना कोई प्रोफेसर होते। भगवान गौतम बुद्ध की कसम, हम कब के मर चुके होते अगर इस भारत देश पे भीम बाबा पैदा ना होते, भीम बाबा पैदा ना होते। समाज को उन्होंने रास्ता दिखाया, समाज को उन्होंने रास्ता दिखाया। पढ़ना पढ़ाना उसी बाप ने, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया, पढ़ना पढ़ाना उसी बाप ने सिखाया। और हमेशा उनकी तस्वीर अपने दिल में समाता हूँ। भगवान गौतम के चरणों में झुक जाता हूँ और यहाँ पे बैठे मेरे भाई बहनों को हाथ जोड़कर जय भी करता। यहाँ पे बैठे भाई बहनों को हाथ जोड़कर जय भी स्वाभिमानाचा क्रांतिकारी निळा भडक बेधडक लय कडक आणि व्हीआयपी जय भीम। नाशिककरांचा आवाज नाही हा, बाहेर गावावरून आलं काय? नाशिककरांचा आवाज मला माहिती आहे, जोरदार आवाज आला पाहिजे, बोला जय भीम। तू ही महाराजा सरकार जरा बाजूला त्यांना बघू द्या। तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही राजा और तू ही महाराजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा। कारण आपल्या बाजूला बाबासाहेबांना किती मानतो हे नका बघू, हे कधीच बघू नका की आमका बाबासाहेबांना मानत नाही, त्याच्याकडे लक्ष देऊ नका। आपण कसं बाबासाहेबांना मानत राहिलं पाहिजे ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे। मला तर विचारलं की तू बाबासाहेबांना काय काय मानतोस, मी काय काय दर्जा देतो बाबासाहेबांना माझ्यासाठी, की माझं अख्खं विश्व बाबासाहेब आहे। तू ही राजा और तू ही महाराज, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा, तू ही खुदा है मेरा, तू ही मेरा ख्वाजा। ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता, तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता। अरे ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता, तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता। संपूर्ण जग चालले किरण काळाच्या मागे मागे, एकमेव आंबेडकर काळाच्या पुढे होता। आणि टाळी कशी वाजली पाहिजे माहिती का? आता 1 2 3 तशी नाही,
1 2 3 हे अभिजित ये इथं जरा 1 2 3 कुणी नाही केलं हा परफेक्ट जमलेला आता तुम्हाला इकडचा फक्त आवाज येतात टाळीचा जरा अरे कुणी नाही केलं इकडं कुणी नाही केलं अरे कुणी नाही केलं भलं बाबाय कुणी नाही केलं अरे कुणी नाही केलं बदबाबाय बोला जेबे एक नंबर आहे. जोरात शेवटपर्यंत बोला जेबे आपल्या शेजारचा जेबी बोलतं का बघा मग आवाज मोठा येतो मला माहिती आहे ये हमेशा का नाटक है अरे कैमरे का क्यों ऐसे भी होता है हाँ ठीक है हो गया ए भाई ठीक है। छोड़ो. हाँ, कसा होता प्रोग्राम? अरे भाई एक नंबर प्रोग्राम होता साजन बेंद्रे विशाल छावा एक नंबर अरे भाई नाशिककर लोकांनी काय गर्दी केली ती एकदम झक्कास असं आहे ना ढक 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 होत होतं नाही का फुल डीजेच्या शेजारी हां तर आमचा जो माझा जो व्हिडिओ आहे आत्ताचा तो तुम्हाला कसा वाटलाय तर तुम्ही मला कमेंट Comment सांगू करा. शकता लाईक करा, लाईक करा शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत दुसऱ्या ब्लॉगला पाहायला नक्की या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय